अमरावतीच्या भूषण गवई यांनी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यावर महाराष्ट्रातला पहिला खटला हा निकाली लावलाय। त्यांच्या पहिल्याच निकालात नारायण राणेंना दणका मिळालाय। नारायण राणे 1998 ला महसूल मंत्री असतानाचा निर्णय रद्द करण्यात आलाय। पुण्यातल्या वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द करून जमीन पुन्हा एकदा वन विभागाला देण्याचे आदेश सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिले। वन विभागाची पुण्यातील 30 एकर जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी खासगी बिल्डरसोबत कसं काम करतात याचं ढळढळीत उदाहरण असल्याचं भूषण गवईंनी निर्णय घेताना म्हटलं। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? 1998 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागातील 30 एकर वन विभागाची जागा चव्हाण यांना देण्याचा निर्णय झालेला। नारायण राणेंनी 1998 ला महसूल मंत्री असताना हा घेतलेला निर्णय होता। दरम्यान ज्या जमिनीचा खटला हा निकाली लागलेला आहे त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत आणि अधिकची माहिती देत आहेत। मंदार, वन विभागाची ही 30 एकर जागा 1998 ला नारायण राणे जेव्हा युती शासनामध्ये महसूल मंत्री होते जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये, तेव्हा त्यांनी ही जागा एका बिल्डरला रिची रिच सहकारी सोसायटीला देण्याचा निर्णय घेतला। मध्ये चव्हाण नावाची एक व्यक्ती घालण्यात आली। ही जागा चव्हाण यांना त्यांची शेत जमीन म्हणून परत करण्याचा निर्णय जो आहे तो महसूल विभागाने घेतला। खरं तर ही जागा होती वन विभागाची, मात्र वन विभागाचे त्यावेळेचे जे उपवन संरक्षक आहेत अशोक खडसे यांनी देखील नाहरकत प्रमाणपत्र दिलं आणि त्यानंतर ही जागा जी आहे ती चव्हाण आणि चव्हाणांनी ती 2 कोटी रुपयांना रिची रिच या सहकारी सोसायटीला दिली आणि रिची रिच सोसायटी या ठिकाणी 1,500 फ्लॅटची अवाढव्य सोसायटी उभारणार होती। काही 100 कोटी रुपयांमध्ये या जागेची किंमत आहे। तेव्हापासून हा खटला सुरू होता आणि या सगळ्या जमिनीचा ताबा आपल्याकडे मिळावा यासाठी रिची रिच सोसायटीकडून राज्याचं जे पुरातत्व विभाग आहे त्यामधलं जे रेकॉर्ड आहे, गॅझेट आहे, त्याच्यामध्ये देखील फेरफार करण्यात आले, फ्रॉड करण्यात आला आणि हे सगळं उघडकीस आल्यानंतर सीआयडीने गुन्हा देखील दाखल केला। हे सगळं वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलं जात होतं आणि भूषण गवई यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून जी शपथ घेतली त्यानंतरचा हा पहिला निकाल आहे, ज्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की वन विभागाच्या जमिनी कशा हडप केल्या जातात तर राजकारणी, सरकारी अधिकारी आणि बिल्डर यांचं जे साठलोटा आहे, यांचं जे नेक्सस आहे, याचं हे उदाहरण म्हणजे उत्तम उदाहरण आहे। ही जमीन म्हणजे हे प्रकरण म्हणजे उत्तम उदाहरण आहे। मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।